हे बघा किती शॉपिंग झालेली आहे आमची. शॉपिंग बघा. तरी जी गोष्ट घ्यायला आलेली ती गोष्ट नाही आम्ही घेतलं गिम्बल. बट ठीक आहे, मस्त वरतीट मिळालं आम्हाला, सगळं रिझनेबल मिळालं, सगळं छान छान मिळालं. हे बघा इथून रायगड मधून आम्ही घेतलेलं आहे. मस्त मिळालं अक्षय. मग तो बोलला ना, अरे त्याच्याकडे चांगलं असतं. आता आम्ही चाललोय राशीद भाईंकडे गिम्बल घ्यायला, पण त्याआधी थोडीशी पेट पूजा केली, सगळ्यांना भूक लागले. गिम्बल सोडून बाकी सगळं घेतलंय. एक पिशवी आमची, एक पिशवी अक्षयची. आमचं श्रावण आहे तर आम्ही व्हेजच खाणार आणि अक्षराचं नॉनव्हेज. तर त्याचं असं चाललंय की आपण बडे मियामध्ये जाऊया. चल ठीक आहे, बडे मिया तर बडे मिया दाखवून खायला. बगदादी पण आहे तिथे. मी ट्राय केलं बगदादी आणि बडे मियाचं, पण मला बडे मिया आवडतंय असं. मस्त बडे मियाचं फूड क्वालिटी वगैरे. बगदादी पण चांगलं आहे, पण बडे मिया खूप फेमस आहे. चला आता आम्ही पटपट जातो. बॉम्बे सेंट्रल वरून आम्हाला परत ट्रेन पकडायची चर्चगेटला. तिकडून आम्ही घेऊन फोर्ट वरून गिम्बल, कारण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. मी ऑलरेडी त्यांना कॉल करून विचारलंय, तो मला गिम्बल पाहिजे. पूर्ण लाईट बंद ठेवलीस ना रात्री, थोडा एक्सटेंडेड रॉड आहे. मला आता इथे आलोच आहे. मग अरे विचार कर ना, गिम्बल घेतला तर तू सोफा घेऊन गेली असते. हे बघा दोघं भाऊ बहीण चाललेत. नाही मस्त मी फ्री आहे, व्हिडिओ काढायचं काम माझ्याकडे आहे, त्यामुळे मी फ्री आहे. आणि या दोघं भाऊ बहिणीच्या हातात पिशवी आहेत. चला घेतो मी एक हातातली पिशवी, नाही तर त्यांना बोलतील हा मस्त आपलं चाललंय आरामात आणि आमच्याकडे एक सामान दिलंय. काही चर्चगेटला उतरलेलं आहे. आता इथून बघूया यांचं काय काय खाऊ तरी नाही तर राशीद भाईंकडे जाऊ गिम्बल काहीच आहे बघा. इथे आम्ही आता कोल्ड कॉफी पितो आहे. आता आम्ही AC बसने चाललो आहे गेटवेला आणि तिकडे बडे मियामध्ये जेवणार आहे. म्हणजे आम्ही पण जेवणार आहे, पण व्हेजमध्ये नाही रे बाबा. नाही सासूबाईचं ऐकलं पाहिजे बाबा. नाही सासूबाईंचं ऐकलं पाहिजे की नाही. हो तेच आमचा गिम्बल कॅन्सल व्हायचा. गाईज आहे बघा, आम्ही इथे आलेलो आहे ताजमध्ये. म्हणजे हॉटेल ताजमध्ये नाही आलं. बघा इथे समोर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि हे आहे हॉटेल ताज. बिल्डिंग पण राहत नाही मोबाईलमध्ये. बघा हे हॉटेल हे बॅक साईड आहे ताजची आणि आम्ही चाललो बडे मियामध्ये. बघा दिदी बघा बडे मियामध्ये चाललं म्हणून किती खुश आहे. खाणार तर व्हेजच आहे. बडे मियाचा अपमान आहे तो आमचं नाही. ॲक्च्युली बडे मियामध्ये चाललं आणि तिथे जाऊन व्हेज खाणार खरंच यार. म्हणजे असं वाटतं ना, काय बोलणार मला शब्द नाही सुचत. पण बडे मियामध्ये जाऊन व्हेज कसं खायचं आहे. पण आता श्रावण आहे तर काहीच करू नाही शकत आपण. गाईज बघू तरी अक्षय आता फोर्स करतोय आम्हाला की श्रावण सोडा ना, श्रावण सोडा ना. नाही बरं नाही वाटत ते आपलं. इतके वर्षाचा आपला जो उपवास आहे श्रावण, म्हणजे उपवास नसतो पण श्रावणात आपण नाही आम्ही नाही खात ना ऑरिजिनली. तर अचानक सोडणं मला पण नाही पटत ते. आणि एका दिवसासाठी तर नाहीच पडलं. मस्त बरं वाटलं. AC बसने आलो आम्ही. बरं हां इकडे असं इथे बघा बडे मिया आहे इथे. मला बडे मियाचं मेन आहे ते बंद आहे आणि हे आहे बगदादी रेस्टॉरंट. आता बघूया ही लोक काय बोलतात कुठे खायचं. पण बगदादीला गर्दी बघा, वेटिंग आहे. हे बघा आता हे कधी खाली होईल त्यानंतर. इथे आहे प्रेमाचा चहा वगैरे, हे पण आहे बडे नाही लहान. ते काहीतरी यांचा ज्यूस आहे. आणि आमची मंडळी इथे समोर उभी आहे, वेटिंग आहे. बघू बडे मियामध्ये आलो आम्ही.
व्हेजच ऑर्डर करणार आहे. फेमस आहे. फक्त आता नॉनव्हेज घेणार आहे. तर आम्ही व्हेज घेणार आहे. बघू आता ही काय काय ऑर्डर त्याच्याकडे बोलले वेगळं वेगळं म्हणतात म्हणून आम्ही separate. खाल्लं. तर आम्ही खाल्लं. भूक लागली. हां बगदादी छोटे आहे पण बगदादीमध्ये पण भरपूर गर्दी असते. काहीच बगदादी पण फेमस आहे ना, समोरच आहे बॉडी मिलच्या. तिथं काय खरं नाही, मध्ये तिथं मूड बदलून जाईल आणि चिकन बिर्याणी खाऊन टाकेल. बघा आता इथं तर तळ्यात मळ्यात चाललं. मग श्रावण बोलते पण नाही, मला तर वाटत नाही करणार आहे. चिकन बिर्याणीच खाणार वाटते. तुम्ही दोघं खा काय नाही नाही असं नाही. कुठे लिहिलं तर त्याला सांग पटापट एक तुम्ही व्हेज बिर्याणी घ्या, एक चिकन आणि तवा रोटी वगैरे घ्या. एक वेज सीख कबाब तुझं, माझे एक चिकन दम बिर्याणी, एक चिकन दिन एक वेज सीख कबाब, एक चिकन दम बिर्याणी व्हेज बिर्याणी और एक वेज बिर्याणी. वेज दम बिर्याणी, चिकन दम, व्हेज दम और एक व्हेज कबाब. हे कबाबचं फेमस आहे. खूप ऑर्डर दिले, खूप म्हणजे 3च आयटम दिलेले. पण ॲक्च्युली आम्हाला अजून पण शॉपिंग करायची आणि आमचं श्रावण आहे नाही म्हणून आता आमचा तर विचार चाललेला मस्त श्रावण संपला ना की हां. आम्ही इकडे येणार आहोत. मस्त. त्या वर्षी आमचं डोकं होतो इकडे हे चांगलं मिळतं, इकडे ते चांगलं मिळतं. लेग पीस वगैरे घ्यायचं आणि मस्त लेग पीस बरोबर रोटी. अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे. पण ट्राय केलं की नाही मला माहिती नाही, पण नक्की ट्राय करायला लेग पीस आणि रोटी भारी लागतं. डेझर्ट पण छान छान देतात लस्सी. हे बघा बोलतो एरियाच्या हिशोबाने खूप स्वस्त आहे. तू आता ताजला जा, खायला पाहिजे. सगळी बिर्याणीच खाते अक्षय. फेमस आहे. आज बघा तुझी इच्छा पूर्ण करून घे. मला काय नॉनव्हेज कुठेही झालं, स्टेटस सेलिब्रिटी पण फ्रूटवाला घे ना, फुलाचं घेऊ नको. थोडा नाही घ्यायचं, 2-3 तास. मामाला पण आणून कधी आला. हे बघायचं व्हेज कबाब मागवलेला आहे आम्ही. टेस्ट कशी आली ती? मस्त आहे, कसे आवडला? छान आहे. तू पण खा ना. मस्त आहे, खूप यम्मी आहे. मी पण ट्राय करतो. व्हेज एवढं छान असेल. व्हेज इतकं सुंदर तर नॉनव्हेज तरी छान असेल. बरं बोलूया. हे घे अर्धा, मस्त. घे ना. बिर्याणी अक्षयने एक अख्खी चिकन बिर्याणी मागवली आहे. आम्ही व्हेज मागवले. आम्ही एक व्हेज बिर्याणी मागवली. टेस्ट एवढी भारी आहे ना, नेक्स्ट टाइम परत कधी आलो तर आम्ही नॉनव्हेज ट्राय केलं, कारण नॉनव्हेजसाठी फेमस आहे. व्हेज कबाबच एवढे सुंदर आहे, नॉनव्हेजच्या अजून छान आहे. खरी गोष्ट. स्टार्टरमध्ये आम्ही हेच मागवलेलं, व्हेज कबाबच मागवलेले. नंतर बोलले डायरेक्ट बिर्याणी मागवा, कारण आम्हाला तिथे पण राशीदबाईकडे पण जायचं. इथून डायरेक्ट गोरा बाजारला जाणार राशीदबाईकडे, तिथे आम्हाला जाऊन गिफ्ट घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पण अदिती बोलते की कुठे जायचं? भुलेश्वर. हां भुलेश्वरला जायचं, तिला पण काहीतरी शॉपिंग करायचं आहे. बघू आता किती वेळ. लोअर मध्ये पण जायचं, भुलेश्वरला पण जायचं आहे. कसं होणार आहे माहित नाही, किती वेळ लागणार आहे, बट ट्राय करू आज आणि कम्प्लीट छान छान करायचा. जर गणपती बाप्पा दिसले ना आम्ही तुम्हाला गणपती बाप्पा पण टाकू. प्रयत्न करू. नक्की एक्झॅक्ट सांगत नाही की तिथे जायला मिळेलच आम्हाला. जर आमचं झालं वेळेत सगळं आवडलं तर आम्ही तिकडे नक्की जाऊ. आज अक्षयची तर पूर्ण मजा आहे. हे बघा नॉनव्हेज दम बिर्याणी मागवले. ते आमची व्हेज दम बिर्याणी आहे. पीसेस आहेत की नाही? पीस मोठे ठेवू ना, दाखव ना. पीस काढ ना, आपण काढ ना. दोघं भाऊ बहीण मस्त खायला सुरुवात केली. आदिती मला वाटते हे व्हेज आहे. नॉनव्हेजची तर क्वांटिटी बघा, टेस्ट बघा. आज अक्षय हलणार की नाही, चालणार की नाही जेवण झाल्यावर. कशी आदिती? हे मी काय खाल्ली करून बघ. नाहीये. होय आदिती, ट्राय करून बघ. हो करते. आपण एकत्र करूया ये. चला आता मी सुरुवात करते. या जेवायला तुम्ही पण. टेस्ट करतो. छान. बट डेफिनेटली जर व्हेज एवढी चांगली असेल ना, तर नॉनव्हेज तर किती म्हणजे मी सांगत नाही की नॉनव्हेज खूप चांगली असेल. या फेमसच आहे, नॉनव्हेजसाठीच फेमस आहे.
बडेमिया मधून आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय आणि आजची ट्रीट दिलेली आहे अक्षय भगत. आता आम्ही चाललोय राशीद भाईंकडे. आम्ही व्हेजच खाल्लं. हा आम्ही व्हेज खाल्लं बाबा. नाही तर आता तिकडे बडेमियाचं नाव आई आहे ना तुम्हाला आता त्रिशूळ जाऊन बसेल. बडेमियाचं नाव तुम्ही ओळखतो, तुम्हाला बघून वाटेल की आम्ही नॉनव्हेज खाल्लं. नाही, व्हेज खाल्लंय. आता आम्ही चाललोय राशीद भाईंकडे. गिंबल घ्यायचं आम्हाला. चला बाहेरून टॅक्सी टॅक्सी टॅक्सी. नाही त्या कॉर्नरला पाचच्या इथे. आम्ही इथे ना डीजे मोबाईल 7P गिंबल फायनली आम्हाला मिळालेलं आहे राशीद भाईंकडे. कारण आम्ही सगळीकडे फिरलो पण कुठेच मिळत नव्हतं, तर इथेच आलो. आता चला आपण क्विकली अनबॉक्स करूया फायनली. कार्ड 120 GB कौन-सा कार्ड लेता है? माइक्रो और ये काय तो आनंद चेहऱ्यावर. खूप मोठी गोष्ट घेतली का सध्या तरी. ये 2000 और क्या दो मोबाइल के लिए मोशन ट्रैकिंग वाला है ना, 1-2 महीने बाद नहीं चलता इसके लिए. लाइट कुछ जूम इन से मॉड करना है, ये वाला बटन डिजिटल क्वालिटी नहीं दे रहा. डीजे कई बस ट्रैकिंग नहीं होता है. वो तो नॉर्मल इंस्टॉल वगैरे वापरू शकतो. कॅमेरा ये दो ग्रीन होणार तो क्या गिम्बल करेंगे. फोटो पण झाला ऑटो. क्या बोले हेच तर बोललेलो होतो. परत रेकॉर्डिंग पण चालू करू शकतो पाम दाखवून. हे चांगलं लेटेस्ट मस्त. बघ ना मस्त होत आहे बघ. तो बघ मोशन ट्रॅकिंग बघ. मस्त ना. ये दो ना. म्हणून मी बोललो हाच घे विकत घेतो. मोशन ट्रैकिंग करता है. ये थम दोगे फिर से बंद हो जाएगा. डिफरेंस ये है कि इसमें भी कर सकते हो बट ऐप के थ्रू कर सकते हो. उसमें विदाउट ऐप भी कर सकते हो. वैसा आता फिर तू अभी डीजे का ऐप आ खाली रहा बस. है. इसमें बस वो ऐप के थ्रू ही कर सकते हो. और ये लाइट कैसे चालू करना है? वाव मस्त भारी. इसमें और भी मोड्स है. काय ना आदितीचं टेन्शन दूर झालेलं आहे. वो भी उनको नहीं चलता है. हाथ मत हिलाओ. ये ऐसे कैसे हिलाओ? यांनी हलणार आहे, त्याला थोडी काय. आणि नाही ऑब्जेक्ट्स को ट्रैकिंग करना है ना, ये मेरा सब्जेक्ट है तो उसको नहीं चलता. हा, तो बघ मस्त सब्जेक्टलाच राहिला तो बघ. कॅमेरा बघ त्याने तिथे लॉक केलं. तो ये ऐप का बस यही है आपका. बाकी सब बाकी मोबाइल ऐप से सब. आता हा डेमो घेतोय. ऑफ करके ही मोबाइल में हे बघा आम्ही इथे आलेलो राशीद भाईंकडे. मस्त गिंबल घेतला इथे आम्ही 7P DJI Osmo 7P. एवढा भारी आहे ना. कधीपासून माझं डोकं खात होतं कधी घ्यायचंय पण माझा ग्रीन सिग्नल त्याला मिळत नव्हता. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर 10 दिवस पण थांबला नाही येतो. पुढच्या महिन्यात माझे विचार बदलले डायरेक्ट तर आम्ही 3,000वरून 10,000वर उडी मारले एकदम मोठीच जंप मारले. होऊ दे खर्च. आता अजून आमचे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हां थोडं सिनेमॅटिक मिळेल. जय महाराष्ट्र. होऊ दे खर्च. हो अरे समोर आहे CST स्टेशन. आता आम्ही चाललेले आहोत. पुढे चाललो आपण आता. आता सध्या आम्ही CST स्टेशनला चाललेलो आहे. नाही तिथून तिथून आम्ही जाणार आहोत लोहार सारला. हां अरे पण जवळच आहे. तिथून चालत जाणार आहोत आम्ही. आज तिथे पूर्ण दिवस आमची भ्रमंतीच चालू आहे. डेकोरेशनचं सामान बघायचं आहे. तिथून मी जाणार आहे भुलेश्वर. आज पूर्ण दिवस आमची भटकंती चालू आहे. पेट पूजा झालेली आहे. आता इथून बघूया काहीतरी प्यायचं ड्रिंक जरा होऊ दे. तहान लागले खूप कारण गरमी आहे ना. बरोबर ना. हायड्रेशनसाठी काहीतरी पाहिजे. अरे खरंच थँक्यू सो मच अदिती. तू मला इथे घेऊन आलीस म्हणून राशीद भाईंकडून आपण ते घेतलं गिंबल. आणि इथे मिळणार होतं हे आपल्याला माहिती होतं.
तरी पण आपण भरपूर ठिकाणी वेड्यासारखं फिरत होतो. बरोबर मला अक्षयनी आणि वैभवनी दोघांनी चुना लावला. आणि थँक्यू बांदिलकी फॅमिली पण, श्रीमान भाऊ थँक्यू, तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. कारण तुमच्यामुळे आम्हाला हे शॉप माहिती पडलं. गाईज खूप मोठं डिसिजन होतं आमच्यासाठी गिम्बल घेणं. पहिलं आमचं बजेट होतं M1 घ्यायचं, नंतर M1 वरून आम्ही गेलो डिजिटेककडे आणि डिजिटेककडून फायनली आमचा आवडता ब्रँड DJI मध्ये घुसलो. पण घेतला गिम्बल. मला आता गिम्बल घेतलाच आहे, तर आपलं सिनेमॅटिक वगैरे सगळं झालंच पाहिजे. काय बोलते, होऊ दे खर्च. केला तर घ्यायचं. या महिन्यात जरा बाकीचे खर्च थोडे कमी करणार आहोत, कारण सकाळपासून थोडा खर्च आमचा जरा जास्तच झालेला आहे. थोडा? अगं थोडा? हा थोडा म्हणजे झाला? जास्तच झालेला आहे. मित्रांनो, गिम्बलची प्राईस तुम्हाला माहिती आहे ना, Osmo 7 तुम्ही बघा जाऊन त्याची प्राईस किती आहे. आणि आधी ती बोलते थोडा खर्च झाला हा. आणि हे बघा, हे तर विसरले. ह्या महिन्यात कसं पण बघ, श्रावण आहे तर नॉनव्हेजचा थोडाफार बचत होईल, थोडाफार बचत होऊ शकते ना. नक्की. मग बचतचे पैसे आम्ही इकडे वापरतो गॅजेट घेण्यासाठी. कारण ॲक्च्युली व्हिडिओसाठी वगैरे गरजेचे हां, आहे. खरंच. आणि तुम्हाला लोकांना आम्हाला अजून छान छान आमचे व्हिडिओज दाखवायचे आहेत. खूप काही एक्सप्लोर करायचं आहे फॅमिलीबरोबर, किंवा एखाद्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दाखवायच्या आहेत, समजावून सांगायच्या आहेत. त्याच्यामुळे मग आम्हाला याची गरज वाटली, सो आम्ही आज ते परचेस केलेलं आहे. खूप दिवसापासून वैभवची इच्छा होती, पण थोडं बजेटचं होतं, त्याच्यामुळे मग या महिन्यात आम्ही ते घेतलं आहे. आता खरंच खूप तहान लागले. हे बघा, इथे समोर CST स्टेशन आहे. ब्रिटिशकालीन जे बांधकाम आहे ना, खरंच बघण्यासारखं. म्हणजे काय त्यांनी हे केलं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल म्हणतात ना, ते एकदम भारी बनवलं. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून बघा किती वर्ष झाली, पण तरी खूप सुंदर बिल्डिंग आहे. 80 वर्ष झाली. 80. आपल्या लोकांनीच, म्हणजे आपल्या पण लोकांनी खूप छान त्यांना मेंटेन केलं आहे. तो थँक्स टू मुंबई BMC की तुम्ही पण हे छान मेंटेन ठेवलं आहे. गाईज आम्ही आलो इथे लोहार चाळायला. बघूया आता अक्षरशः कुठच्या लाईट्स घेतोय ते. हो पिकच. छोटा भीम पण असेल आतमध्ये, असेल विचार झाला. छोटा बिल नाही वगैरे. और वो पिकाचो कैसा आहे बनावाला? प्राइस तर काढ किती आहे? गाईज हे बघा, इथे मस्त झुंबर वगैरे आहे, भारीच. एक नंबर. पूर्ण मार्केटमध्ये एवढं सामान आहे ना इथे. पण याच दुकानात मला दिसतं आहे, मे बी आज मार्केट बंद आहे ना, त्यामुळे. नाही तर ना इथे जागा नसते चालायला. वाव, हे इथे सगळं हे होलसेलचं मार्केट आहे. पूर्ण मार्केटमध्ये पूर्ण पॅक आहे. आज कुठेच जागा नाही आहे, तरी पण मला माझ्या अंदाजाने तरी आज एवढी गर्दी नाही आहे, कारण संडे असल्यामुळे ऑलमोस्ट शॉप पुढे बंद आहे. तरी पण मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. मोस्ट ऑफ इथे सगळे होलसेल शॉपच आहेत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, बघा किती गर्दी. हे बघा, हे सगळे होलसेलचे शॉप आहेत इथे मागे. खूप छान छान इथे झुंबर वगैरे आहेत. हे बघा, या मागच्या शॉपमध्ये त्यांनी फ्रील वगैरे लावले आहे. हे बघा, आम्हाला घ्यायचं फॉगर, पण इथे ती नाही आहे फॉगर मशीन अवेलेबल छोट्यामध्ये. आता बघूया कुठे मिळते, पुढे जाऊन बघतो. बघा, हे असे शॉप्स आहेत सगळीकडे. इथे पण आहे. इथे सगळं फुलांचं डेकोरेशन वगैरे मिळतं. गर्दी बघा. हे बघा, हे सगळं इथे फुलांचं डेकोरेशन्स वगैरे आहेत. मस्त आहे बघा, छान अशा फुलांच्या माळी आहेत इथे. फुलांचं डेकोरेशन करायचं तर भारी आहे. भैया कसं? 250 का जोडी. पुढे पण आहे, तुम्ही तिथे बघू शकता. तिथे गर्दी. हो, तेव्हा गर्दी बघा इथे किती आहे. गणपतीचं सामान सगळीच खरेदी करायला आलेलं आहे. आज मे बी ना मला माहीत नाही का, असं वाटतं की ना आज शॉप बऱ्यापैकी बंद आहेत. नाही ते बऱ्यापैकी गर्दी आहे. नाही, पण शॉप्स बंद आहेत ऑलमोस्ट तरी, कारण इथे चालायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते.
आज संडे आहे त्यामुळे मार्केट बंद आहे. बघूया इथून तर सध्या आम्ही आता काय फॉगर घ्यायला आलेलो आहे पण ते तर नाही मिळालं आहे आम्हाला इथे. मसाईवरूनच घ्यावं लागेल आम्हाला. गाईस नाही मिळालं आम्हाला फॉगर. लोअर जाळी त्यासाठी स्पेशली आलेलो आणि आता ना खरंच आम्ही खूप दमलो आहे. भुलेश्वरला जायचा आम्ही प्रयत्न करणार होतो पण आता खरंच ताकद नाही आहे. तर आता आम्ही इथूनच घरी जाऊ, टॅक्सीने जाऊ चर्चगेटला आणि मग तिथून ट्रेन पकडू वसईसाठी. मेन आमचा मोटिव्ह होता गिंबल घ्यायचा. तो गिंबल आम्ही घेतलेला आहे आणि गिंबलच्या नादात बऱ्याच गोष्टी सकाळपासून तुम्हाला मी सांगतो आम्ही काय काय घेतलं. आम्ही अनबॉक्सिंग दाखवतो. त्याचा आम्ही एक अनबॉक्सिंगसाठी वेगळा ब्लॉग बनवू आम्ही तुमच्यासाठी कारण खूप गोष्टी घेतलेल्या आहेत. साऱ्या गोष्टी घेतल्यात आम्ही. मी पण घेतल्या आहेत, अक्षयने पण घेतल्या आहे. तर आता आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो आहे. तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक विथ अदिती अँड वैभवला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि इंस्टा आणि फेसबुकला सुद्धा आम्हाला फॉलो करा. थँक्यू. चला बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.